स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात असे काही लोक नक्कीच असतात ज्यांना दुसऱ्याच्या सुखापेक्षा त्यांच्यात लावलेल्या भांडणात जास्त रस असतो. यांना आपण साध्या भाषेत आगलागू लोक म्हणतो. हे लोक तुमच्याकडे येऊन तिसऱ्याच व्यक्तीबद्दल काहीतरी वाईट बोलतील आणि तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल विष कालवतील. अशा वेळी आपल्याला खूप राग येतो, आपण चिडतो आणि त्या रागाच्या भरात समोरच्याशी भांडायला लागतो. पण विचार करा, यात कोणाचा विजय झाला? नक्कीच त्या माणसाचा ज्याने हे भांडण लावून दिलं. मग अशा लोकांना धडा शिकवायचा कसा? ओरडून, भांडून की त्यांच्याशी संबंध तोडून? खरं तर त्यांना धडा शिकवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तुमची शांतता आणि तुमचा समंजसपणा. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे येऊन दुसऱ्याबद्दल काही सांगते, तेव्हा सगळ्यात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा की ही व्यक्ती मला हे का सांगते? अशा लोकांचं मुख्य हत्यार असतं तुमची प्रतिक्रिया. ते तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असतात. जर तुम्ही शांत राहिलात आणि कोणतीही रिॲक्शन दिली नाही, तर अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकता. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगितलं गेलं आहे, तिच्यावर थेट जाऊन ओरडण्यापेक्षा किंवा तिच्याशी अबोला धरण्यापेक्षा एकदा शांतपणे त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद साधा. त्यांना सांगा की अमुक व्यक्तीने मला तुझ्याबद्दल असं सांगितलं आहे. यात किती तथ्य आहे? जेव्हा तुम्ही पारदर्शकता ठेवता, तेव्हा भांडण लावणाऱ्याचे मनसुंबे धुळीला मिळतात. अशा लोकांशी वागताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, त्यांना तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकणं शक्य नसेल तर किमान त्यांना तुमच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती देणं बंद करा. तुमची कमजोरी त्यांना कळू देऊ नका. जेव्हा त्यांना तुमच्याबद्दल कोणतीही माहिती मिळणार नाही, तेव्हा ते तुमच्या विरोधात काहीच वापर करू शकणार नाहीत. तुमच्या चेहऱ्यावरचा हसू आणि तुमचं यश हाच अशा लोकांसाठी सर्वात मोठा धडा असतो. त्यांना हे दाखवून द्या की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या मनाची शांती ते भंग करू शकत नाहीत. तुमची शांतता त्यांना अस्वस्थ करेल आणि तुमची समजत त्यांना लाजत पाडेल. शेवटी चिखलात दगड मारला तर चिखल आपल्याच अंगावर ओढतो. त्यामुळे त्या चिखलापासून लांब राहून स्वतःला स्वच्छ ठेवणं यातच तुमची खरी बुद्धिमत्ता आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. आपल्या आजूबाजूला, ऑफिसमध्ये, नात्यात किंवा मित्रमंडळीत अशी एक व्यक्ती नक्कीच असते जिचा पूर्ण वेळ फक्त यात जातो की कोणाचं कोणाशी पटत नाहीये आणि कोणाचं भांडण कोणाशी लावून देता येईल. अशा लोकांना आपण नारद मुनी म्हणतो. पण आजच्या भाषेत सांगायचं तर हे लोक रिलेशनशिप टॉक्सिक करणारे घटक असतात. जेव्हा आपल्याला समजतं की कोणीतरी आपल्याबद्दल दुसऱ्याकडे खोटं बोलून किंवा गोष्टी फिरून सांगून भांडण लावलं आहे, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? आपल्याला प्रचंड राग येतो, आपलं रक्त सळसळायला लागतं आणि आपल्याला वाटतं की आता जाऊन त्या माणसाला जा विचारावा किंवा त्याने ज्याच्याशी भांडण लावलंय त्याच्यावर तुटून पडावं. पण थांबा, नेमकी इथेच आपण चूक करतो. कारण ज्याने भांडण लावलंय त्याला नेमकं हेच हवं असतं. त्याला तुमची शांतता भंग करायची असते. भांडण लावणाऱ्या या लोकांकडे एक विशेष कला असते, ती म्हणजे माहितीचा फेरफार करणे. हे लोक तुमच्याकडे येताना इतक्या सहानुभूतीने येतात की तुम्हाला वाटतं हाच आपला खरा मित्र आहे. हे म्हणतील, अरे तुला माहितीये का तो तुझ्याबद्दल काय म्हणत होता? मला तर विश्वासच बसला नाही, पण त्याने स्पष्ट शब्दात तुझं नाव घेतलं. हे ऐकल्यावर साहजिकच समोरच्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग निर्माण होतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की चहापेक्षा किटली गरम का असते? जेव्हा माणूस तुम्हाला दुसऱ्याबद्दल सांगतोय, तो हे का करतोय याचा विचार आपण कधीच करत नाही. या लोकांचा सर्वात मोठा धडा हाच आहे की तुम्ही त्यांना रिॲक्ट करणं बंद केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देता तेव्हा तुम्ही त्यांना शक्ती देता, पण जेव्हा तुम्ही शांत राहून फक्त त्यांच्याकडे बघून हसता तेव्हा त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. त्यांना वाटतं की आपली युक्ती चालली नाही. शांतपणे धडा शिकवण्याचा दुसरा टप्पा म्हणजे थेट संवाद. आपण अनेकदा काय करतो, ज्याने भांडण लावलं त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि ज्याच्याशी आपलं नातं आहे त्याच्याशी बोलणं बंद करतो. यामुळे काय होतं, गैरसमज वाढत जातात आणि भांडण लावण्याचं काम सोपं होतं. याऐवजी हिंमत दाखवा आणि ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला वाईट सांगण्यात आलंय तिला फोन करा किंवा प्रत्यक्ष भेटा. त्यांना शांतपणे सांगा की बघ, अमुक व्यक्तीने मला हे सांगितलं आहे. मला माहित नाही यात किती तथ्य आहे, पण मला आपल्या नात्यात तिसरा माणूस नकोय. म्हणून मी तुला स्पष्ट विचारतोय, ज्या क्षणी तुम्ही हे करता त्या क्षणी भांडण लावणाऱ्याचा पर्दाफाश होतो. ही पद्धत इतकी प्रभावी आहे की पुन्हा तो माणूस तुमच्या दोघांच्या मध्ये येण्याची हिंमत करणार नाही.
कारण त्याला कळून चुकतं की तुमचं नातं थर्ड पार्टीच्या बोलण्यावर अवलंबून नाहीये. अशा लोकांशी वागताना एक मानसिक भिंत उभी करणं खूप गरजेचं आहे. ही लोक भावनिक पोरकी असतात. त्यांना दुसऱ्याच्या आयुष्यातील गोंधळातून आनंद मिळतो. त्यांना धडा शिकवण्यासाठी तुम्हाला त्यांच्या पातळीवर जाण्याची गरज नाही. तुम्ही जर चिखलात दगड टाकलात तर तो तुमच्याच अंगावर ओढणार. त्यापेक्षा चिखलापासून लांब जाणं कधीही चांगलं. आपली ऊर्जा अशा लोकांसाठी वाया घालू नका ज्यांना तुमचं सुख बघवत नाही. तुमचं मौन हे जगातील सर्वात मोठं शस्त्र आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरच्याला समजत नाही की तुमच्या मनात काय चाललंय. तुमची शांतता त्यांना घाबरते. त्यांना वाटतं की कदाचित तुम्हाला त्यांचं कारस्थान समजलं आहे. ही भीतीच त्यांना तुमच्यापासून लांब ठेवण्यासाठी पुरेशी असते. अनेकदा आपण अशा लोकांशी वाद घालतो, त्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण अशा लोकांसाठी आरसा काहीच कामाचा नसतो. कारण त्यांना स्वतःचे दोष कधी दिसत नाहीत. त्यांना वाटतं की ते जे करतायत ते समाजाच्या हितासाठी किंवा तुमच्या हितासाठी आहे. अशा वेळी त्यांच्याशी तर्कशुद्ध बोलणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे. त्याऐवजी त्यांना तुमच्या आयुष्यातील माहिती देणं पूर्णपणे बंद करा. त्यांना कळूच देऊ नका की तुमच्या आयुष्यात काय चाललंय, तुम्ही कोणाला भेटताय, तुमचे प्लॅन्स काय आहेत. माहितीचा पुरवठा बंद झाला की त्यांचं भांडणाचं दुकान आपोआप बंद होतं. ही एक प्रकारची इन्फॉर्मेशन ब्लॅकआउट स्ट्रॅटेजी आहे जी अशा विषारी लोकांसाठी अत्यंत घातक ठरते. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक तुमच्याशी तेव्हाच खेळू शकतात जेव्हा तुम्ही त्यांना रिमोट कंट्रोल देता. जोपर्यंत तुमच्या भावनांचा रिमोट तुमच्या हातात आहे तोपर्यंत कोणीही तुमचं मन कलुषित करू शकत नाही. भांड लावणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करणं हा त्यांचा सर्वात मोठा अपमान असतो. त्यांना हवं असतं की तुम्ही त्यांच्याशी बोलावं, भांडायला यावं, स्पष्टीकरण द्यावं, पण जेव्हा तुम्ही त्यांना वाळूतल्या कण्यासारखं समजून सोडून देता तेव्हा त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची उणीव भासू लागते. तुमचा आनंद, तुमची प्रगती आणि तुमची स्थिर बुद्धी हाच अशा लोकांसाठी सर्वात मोठा बदला आहे. जगालाही दाखवून द्या की तुमच्या नात्याची वीण इतकी घट्ट आहे की बाहेरच्या कोणत्याही वावटळीने ते उसळणार नाही. शेवटी अशा लोकांसाठी मनात द्वेष ठेवू नका. द्वेष ठेवला तर तुम्ही आजही त्यांच्याशी जोडलेले आहात असं होईल. त्यांना माफ करा आणि विसरून जा, पण विसरताना हे लक्षात ठेवा की पुन्हा कधीही त्यांना तुमच्या वैयक्तिक वर्तुळात प्रवेश द्यायला नाही. तुमची शांतता ही तुमची शक्ती आहे, तिला कोणासाठी गमवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या माणसावर त्याहूनही जास्त विश्वास ठेवा. जेव्हा विश्वासाची भिंत मजबूत असते तेव्हा तिथे आग लावणाऱ्याच्या काड्या कधीच पेटत नाहीत. शांत राहा, संयम ठेवा आणि आपल्या कर्तृत्वाने त्यांना चोख उत्तर द्या. मित्रांनो, आता थोडा खोलवर विचार करूया की ही भांडणं लावणारी प्रवृत्ती नक्की येते कुठून. मानसशास्त्र असं सांगतं की जी माणसं स्वतःच्या आयुष्यात समाधानी नसतात किंवा ज्यांच्याकडे स्वतःच असं काही कर्तृत्व नसतं, ती माणसं दुसऱ्याच्या आयुष्यात काड्या करण्यात आनंद शोधतात. त्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं नातं किंवा कोणाची प्रगती बघवत नाही. अशा वेळी ते तुमची इमेज खराब करण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याने तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलाय तो खरं तर स्वतःचीच लायकी जगाला दाखवत असतो. तुम्ही जेव्हा अशा अफवांना किंवा लावलेल्या भांडणांना महत्व देता तेव्हा तुम्ही नकळत त्या व्यक्तीच्या खेळात सामील होता. पण जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर तो खेळ तिथेच संपतो. समजा एखाद्याने तुमच्याबद्दल काहीतरी वाईट पसरवले तर तुमचं पहिलं पाऊल हे असायला हवं की त्या अफवेला स्पष्टीकरण देऊन मोठं करू नका. जितकं तुम्ही स्पष्टीकरण द्याल तितकं लोकांना वाटेल की काहीतरी काळ बेर नक्कीच आहे. त्याऐवजी तुमचं वागणं इतकं पारदर्शक आणि चांगलं ठेवा की समोरच्याने सांगितलेल्या गोष्टीवर कोणाचा विश्वासच बसणार नाही. तुमचं चरित्र हे तुमच्या शब्दापेक्षा जास्त जोरात बोललं पाहिजे. अनेकदा हे भांडण लावणारे लोक तुमच्या खूप जवळचे असतात, कधी कधी रक्ताच्या नात्यातलेही असू शकतात. अशा वेळी त्यांना तोडणं कठीण असतं पण त्यांना हँडल करणं शक्य असतं. अशा लोकांशी बोलताना नेहमी डिप्लोमॅटिक राहा. त्यांना तुमच्या भविष्यातील योजना, तुमचे आनंदाचे क्षण किंवा तुमच्या कमकुवत बाजू कधीच सांगू नका, कारण हे लोक तुमच्याकडून घेतलेली माहिती तुमच्याच विरोधात शस्त्र म्हणून वापरतात. जेव्हा ते तुमच्याकडे येऊन दुसऱ्याची चुगली करतील तेव्हा फक्त असं का बरं
पण कोणाला महत्व द्यायचं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. जर तुम्ही अशा आगलाऊ लोकांना तुमच्या डोक्यात जागा दिली तर तुमची शांती नक्कीच भंग पावेल. पण जर तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यातील नको असलेले पाहुणे म्हणून वागवाल तर त्यांच्या अस्तित्वाने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. लक्षात ठेवा, जो माणूस तुमच्याकडे येऊन दुसऱ्याची निंदा करतो तो 100% दुसऱ्याकडे जाऊन तुमचीही निंदा करत असणार. अशा लोकांशी विश्वासार्हता शून्य असते. त्यामुळे त्यांच्या शब्दांना वजनापेक्षा जास्त महत्व देणे थांबवा. तुमचं आयुष्य एक सुंदर बाग आहे. त्यात असे काही काटेरी झुडूप येणारच, पण त्या काट्याकडे दुर्लक्ष करून फुलाचा सुगंध घेणं हे तुमच्या हातात आहे. स्वतःला इतकं शांत बनवा की समोरच्याचा राग, द्वेष आणि कपट तुमच्यापर्यंत पोहोचणे आधीच विसरून जाईल. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल की दुसऱ्याचं वागणं हे तुमचं सुख ठरवू शकत नाही, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हाल. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी युद्धाची गरज नसते, फक्त तुमच्यातल्या शांततेची आणि प्रगल्भतेची गरज असते. शांत राहा, खंबीर राहा आणि आपलं सत्कर्म करत राहा, कारण काळ हा सर्वात मोठा न्यायमूर्ती असतो आणि तो अशा लोकांना त्यांची जागा नक्कीच दाखवून देतो. तर मित्रांनो, शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की दुसऱ्यांच्या आयुष्यात आग लावणारी माणसं स्वतः कधीच सुखी नसतात. त्यांच्या मनातील आशा तीच त्यांना असं वागवायला भाग पाडते. त्यामुळे अशा लोकांशी भांडून आपण आपली पातळी खाली पाडण्यापेक्षा आपल्या मनाची शांती टिकून ठेवणं हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा चपराक ठरेल. तुमचं मौन हे त्यांना आरसा दाखवण्यासाठी पुरेसं आहे. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की तिसऱ्या माणसाचं बोलणं तुमच्या आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या नात्यात येणार नाही, त्याच दिवशी तुम्ही अशा प्रवृत्तींना कायमच हरवलेलं असेल. आयुष्य खूप छोटं आहे आणि ते अशा नकारात्मक लोकांसाठी वाया घालवण्या इतकं स्वस्त नक्कीच नाही. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या, स्वतःच्या माणसावर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा की सत्याला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसते. काळ पुढे जातो तसा लोकांचा खरा चेहरा समोर येतोच, फक्त तोपर्यंत आपल्याला संयम राखायचा असतो. तुमच्या आयुष्यातही जर अशी एखादी व्यक्ती असेल जी सतत भांडण लावण्यात प्रयत्न करते तर आजपासूनच तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिका. तुमचं हसू आणि तुमचं यश हेच त्यांना दिलेलं सर्वात चोख उत्तर असेल. मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अशा लोकांशी वागण्यासाठी एक नवी दृष्टी देऊन गेला असेल. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल आणि तुमच्या मनाला भेटला असेल तर हा व्हिडिओ अशा मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांना सध्या अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी बिघडलं चाललेलं नातं वाचू शकतं आणि कोणाला तरी मानसिक बळ मिळू शकतं. जाण्यापूर्वी तुमचे या विषयावर काय विचार आहेत किंवा तुम्ही अशा लोकांशी कसं वागता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्कीच आवडत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशा नवीन आणि प्रेरणादायी विषयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका प्रगल्भ विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःच्या शांततेचा आनंद घ्या. धन्यवाद.